नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी तृप्ती, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी कृपेने आपण सर्व आनंदी असाल अशीच मी अपेक्षा करते. मंडळी, लवकरच होळी येणार आहे. होळी या सणाला विशेष महत्त्व आहे. आपल्या आजूबाजूची, आपल्या शरीरातील जी नकारात्मक ऊर्जा आहे ती सर्व होलिका दहनमध्ये जावी आणि आपल्या शरीरातील पूर्ण नकारात्मकता दूर व्हावी यासाठी अनेक जण प्रयत्न करतात. मंडळी, पण यावर्षी या व्यक्तीने चुकूनही आपल्या घराच्या समोर जे होलिका दहन आहे म्हणजे होळी पूजन आहे ते चुकून करायचं नाही. आणि एक व्यक्ती आहे, या व्यक्तीने चुकूनही यावर्षी होलिका दहनचं पूजन किंवा होलिका दहन जे आहे ते पाहू नये. नाहीतर त्या व्यक्तीला आयुष्यभर पश्चाताप आणि पश्चाताप होणार आहे. त्यांचं जे सुरळीत चाललेलं जीवन आहे, संसार आहे, त्या सर्वांचा या होळीमुळे दुःख आहे ते त्यांच्या जीवनामध्ये येणार आहेत. मग ते कोणते? बघा मंडळी, होळी या सणाला विशेष महत्त्व आहे. पण या दिवशी आपल्या पूर्ण आजूबाजूला खूप प्रमाणात जी नकारात्मकता आहे ती वाढलेली असते. या दिवशी आपल्या आजूबाजूला जी नकारात्मकता आहे ती 100% वाढलेली असते. आणि यामुळे आपण जे नवविवाहित स्त्री आहे, या नवविवाहित स्त्रियाने घराच्या बाहेर निघणं अशुभ आहे. यासोबतच या वर्षीच्या घरामध्ये मुलांचं किंवा मुलीचं लग्न झाले असेल त्या व्यक्तीने आपल्या घराच्या समोर होलिका दहन चुकून करू नका. यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी ज्या घरामध्ये नवविवाहित स्त्री आहे त्या नवविवाहित स्त्रीने होलिकाचं पूजन करायचं नाही. दहन करताना तिला बघायचं नाही. अगदी स्त्री ती माहेरी असेल तरी पण आणि सासरी असेल तरी पण चुकूनही या स्त्रियांनी जे दहन आहे ते करू नका. यासोबत घरातील जो पती असेल, मुलगा किंवा जावई, त्या व्यक्तीने सुद्धा होलिका दहनचं जे साहित्य आहे, सामान आहे ते चुकूनही आणू नका. त्या वस्तूला हात लावू नका. अन्यथा तुमचं अगदी नवीनच लग्न झालं आहे, लग्नाला 2-3 महिने किंवा वर्ष पण झालं नसेल, किंवा तुमची ही जी होलिका आहे ही पहिली असेल, तर या व्यक्तीने चुकूनही या गोष्टी करू नका. अन्यथा संसारामध्ये खूप चटके लागतात, संकट येतात, दुःख येतात, दारिद्र्य येतात. पण या व्यक्तीने अगदी लग्नाला 1 वर्ष पूर्ण झालेले नाही, या व्यक्तीने या दिवशी घराच्या बाहेर पडू नये. जिथे अगदी कोणीच जात नाही, अगदी ज्या ठिकाणी कोणीही जात नाही त्या ठिकाणी या दिवशी चुकू नये. जे नवीन जोडपं आहे त्यांनी जाऊ नये. अन्यथा आपल्या आयुष्यामध्ये अनेक वाईट गोष्टी घडतात. कारण या दिवशी काळी जादू किंवा काळा शक्ती आहे ती अतिशय तीव्र प्रमाणात जागृत झालेली असते आणि यामुळे आपल्याला अनेक त्रास होतो. त्यामुळे तुम्हाला या गोष्टीची विशेष काळजी घ्यायची आहे. आणि नवविवाहित स्त्रियांनी या दिवशी चुकू नये. जे होलिका पूजन आहे किंवा होलिका दहन आहे ते चुकून बघू नका, पूजन करू नका. आणि ज्या घरामध्ये यावर्षी विवाह झाला त्या लोकांनी सुद्धा यावर्षी होलिका पूजन किंवा होलिका दहन चुकून करू नका. अतिशय साधी सोपी माहिती होती, पण मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.